तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी कडेगावची जनता. बदली कराल तर जनतेशी गाठ. थेट मुख्यमंत्र्यांनाच दिला अल्टिमेटम. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच अधिकाऱ्याच्या नावाची चर्चा सुरू असून सत्य व प्रामाणिक असणाऱ्या जनतेतून त्यांना पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत 25 पेक्षा जास्त बदल्या होणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे हे सर्वत्र परिचित आहेत. ज्या खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळेल त्या खात्यात प्रामाणिक व एकनिष्ठ राहून काम करणारा व सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा व हवाहवासा वाटणारा अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. एकंदरीत वारकरी संप्रदायातील असणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नंतर जनतेची काळजी असणारा अधिकारी व तुकाराम या नावास प्रामाणिक राहणारा म्हणून तुकाराम मुंढे यांच्याकडे पाहिले जात आहे. जिल्हा कडेगाव तालुक्यातील पाणी संघर्ष समिती आणि शाहू फुले आंबेडकर विचार मंच यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करू नये यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करत त्यांना पाठिंबा दर्शविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी कडेगाव यांच्या मार्फत यावेळी निवेदन देण्यात आले. त्यानंतर ठराविक जणांनी आपली मनोगते व्यक्त केली. तुकाराम मुंढे आल्यापासून अन्न आणि भेसळ यावर एवढा प्रबंध आलेला आहे की दुग्धजन्य पदार्थामध्ये अतोनात भेसळ चालू आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एक टँकर दुधाची भेसळ होत आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या तमाम गोरगरीब सर्वसामान्य लोकांना भेसळयुक्त दूध प्यावं लागत आहे. त्यामुळे कॅन्सर सारखे आजार, अन्य मोठमोठे आजार होत आहेत. तरी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये आणि या राज्याला आजारमुक्त करावं आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी माझी कळकळीची विनंती. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि निर्भीड असे अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांनी धडाकेबाज दाढी टाकून भेसळयुक्त अन्न आणि औषधं पकडलेले आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा थांबत आलेला आहे आणि तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये यासाठी आम्ही आज शासनाला निवेदन देत आहे. त्यांचा जो कालावधी आहे तो पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथंच ठेवावं आणि जो भेसळयुक्त महाराष्ट्र आहे तो स्वच्छ साहेबांनी करावा अशी साहेबांना मी विनंती करतो. आणि जे ऑनलाईनमध्ये जे बनावट औषध किंवा बनावट कॉस्मेटिक्स म्हणा, फूड प्रोडक्ट्स म्हणा येत आहेत, काय नशेची इंजेक्शन सुद्धा ऑनलाईनद्वारे येत आहेत, तर ह्या बेकायदेशीर ऑनलाईनवर हे जे थांबवण्याचं काम आहे ते तुकाराम मुंढे साहेबच करू शकतात आणि म्हणून त्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. भेसळीचं असं असतंय की आज महाराष्ट्रामध्ये जे सरले दूध संघ आहेत या दूध संघाचं संकलन केलेले आकडे आणि विक्रीचे आकडे याची जर तफावत बघितली तर ती 42 लाख लिटरमध्ये आहे. आणि हे 42 लाख लिटर दूध येतं कुठलं? मग बाहेरच्या राज्यातून येणारं दूध हे सोडून हे बोगस दूध, बनावट दूध बनवलेलं दूध आहे, केमिकलयुक्त दूध बनवलेलं जे दूध आहे ते दूध हे आहे. आणि हे दूध बंद करायचं असेल तर ह्या सगळ्या दूध संघांचं कामकाज जे आहे ते चोखपणे करायचं असेल, त्याची जर कुणाची भ्याड ठेवायची नसेल तर तुकाराम मुंढे साहेब हे अन्न व भेसळ आयुक्ताच्या कार्यकालासाठी 3 वर्षासाठी तिथं पाहिजे आहेत. त्यांच्या बरोबरीनं इतर जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे आणि धाडी टाकून हे जे भेसळ करणारे आहेत त्यांना तुरुंगात पाठवण्याचं काम हे केलं पाहिजे, तरच हे अन्न भेसळ थांबणार. तूप असेल, श्रीखंड असेल, पूर्णपणे भेसळ होती ती थांबवलेली. अशा पद्धतीत प्रत्येकाला भीती पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे आणि खरोखर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आणि समाजात हे करतोय आम्ही आंदोलन, ते कुणासाठी नाही, पैशासाठी नाही, फक्त समाजासाठी. आणि तुकाराम मुंढे एक प्रामाणिक माणूस भेटला.